मुलं बाळ आहेत, त्यांना वाचवायला पाहिजे. बाहेर तर येता येत नव्हतं. डॉक्टर सारिकाताई पोस्ट ग्रॅज्युएट, त्यांनी फोन लावला, मागच्या बाजूला या. 10-15 फुटाची ती भिंत जे आहे, बाउंड्री वॉल, कंपाऊंड, जायचं कसं? या आमच्या भगिनींनी खुर्चीवर चढले, मुलाबाळांच्या पायाला धरून त्यांना उंच केलं. पलीकडच्या बाजूनं शेख वसीम, अन्सारी जलील, शेख सत्तार, शेख अजीम, ही सगळी मंडळी जी आहे पलीकडच्या बाजूने त्या भिंतीवर चढली. आणि त्या मुलांना जे आहेत, लहान बाळांना जे आहे, हात धरून ओढून घेतलं वरती आणि त्यांच्या घरी घेऊन गेले. ही आहे माणुसकी. मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी है वतन है हिंदुस्तान हमारा, हा हिंदुस्तान आपला. मी आज आपल्या सगळ्यांच्या समोर या चौघांचं सुद्धा जे आहे मुद्दाम होऊन सत्कार करीत आहे. त्यांना आणा. बहुत बहुत शुक्रिया, बहुत बहुत शुक्रिया भाई. और कौन है? मुस्लिम समाजाचे हे कार्यकर्ते, हे लोक माणुसकी म्हणून जे आहे, ह्या लहान कच्च्या बच्चांना वाचवण्यासाठी आपली प्रार्थना त्यांनी बाजूला ठेवली आणि ह्या लोकांना वाचवणं हाच खरा धर्म आहे, हे ह्या लोकांनी तुम्हाला आम्हाला शिकवलं. धन्यवाद, शुक्रिया. आणि पेटवणारे लोक काय करत होते? जय शिवाजी जय जिजाऊ करीत जे आहे आपल्या आया बहिणींच्या आणि भावांच्या घरांना आगी लावत होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुद्धा त्या सैन्यामध्ये हे सगळेच तर होते, सगळ्या धर्माचे लोक होते. बैरजी नाईक, रामोशी, सदोबा माळी, माळी समाजाचा संभाजी करवार धनगर, नेमाजी शिंदे धनगर, यसाजी गायकवाड माळी, शिवा काशीद न्हावी, जीवा महाले न्हावी, यसाजी कंक कोळी, सुर्याजी मालुसरे धनगर, तानाजी मालुसरे धनगर, लायाजी पाटील कोळी, कान्होजी आंगळे कोळी, बाजी प्रभू देशपांडे कायस्थ, मदारी मेहतार मुस्लिम, काजी हैदर मुस्लिम, रायप्पा महार, सिद्धाप्पा महार, अरे सगळी मंडळी होती. आणि त्याच बरोबर जे आहे मुस्लिम समाजाचे सुद्धा किती लोक होते. सिद्दी अंबरज वहाब, नूरखान बेग, सिद्दी अब्राहिम, सिद्दी हिलाल, मदारी मेहतर, काजी हैदर, दाऊद खान, इब्राहिम खान, सगळेच तर महाराजांच्या बरोबर होते. आणि अनेक लोक, महाराजांचं जे पहिलं चित्र जे निघालेलं आहे ना, काढलेलं आहे, ते मीर मोहम्मद या मुस्लिम चित्रकारानं महाराजांचं पहिलं चित्र पेंटिंग जे आहे हे तयार केलं आहे. पहिलं चित्र मीर मोहम्मद. ही सगळी मंडळी जी आहे ती होती ना रे तिथे बाबा. आणि मग तुम्ही तर मराठी छत्रपती शिवरायाचं नाव घेता आणि आपल्याच लोकांना आगीमध्ये ठोक. मला तर त्याच्यानंतर वाईट वाटलं या गोष्टीचं की त्याच्यातले काही लोक जे आहेत हे संदीप क्षीरसागर, त्यांना घेऊन ते रोहित पवार त्या जरांगेच्या हॉस्पिटलमध्ये गेले तिकडे आणि त्यांना सांगतात सर सर संदीप क्षीरसागर आला. कशाला गेला रे बाबा तू? हा, बाकीचे काही लोक गेले. शाबासकी देतो आमच्या या समता सैनिकाला, सुभाष राऊतला. दुसऱ्या दिवसापासून कामाला लागला. महाराष्ट्रामध्ये
ओबीसीच्या कामासाठी झुंपून घेतलं. मला सुभाषला सांगा, ते सुभाष राऊतला, काम करीत रहा. अरे लग गई आग जमाने में तो बचा क्या है? अगर बच गया तू तो जला क्या है? आम्ही सगळे तुझ्या बरोबर आहोत. अरे एवढंच नाही, आतमध्ये घुसले, पार वरतीपर्यंत गेले, प्रत्येक गोष्ट जाळली आणि एक त्याचा कार्यकर्ता वरतीच अडकला. त्याला खालीच येता येईना. सगळीकडे आग, पेटवणारच सापडला त्याच्यामध्ये आणि त्याने वरून उडी मारली आणि त्याचं तंगड तुटलं. ते हॉस्पिटलमध्ये गेलं आणि या पोलिसांना सांगतोय की मला सुभाष राऊतने वरून ढकललं. म्हणजे सुभाष राऊत काय त्या जळत्या हॉटेलमध्ये गेला होता? अरे तो माझ्याकडे बसला होता. आणि सुभाष राऊत तुला कशाला ढकलेल? तुझ्या कर्मानं तुझं तंगड गेलं, त्याला काय करणार? बोलण्यासारखं खूप आहे. कालच राजमाता जिजाऊ बाळासाहेब